नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात 2026च्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. पण यंदा ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल घेऊन शेतात फिरण्याची गरज उरलेली नाही आहे. कारण यंदाच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची संपूर्ण जबाबदारी राज्यात नियुक्त करण्यात आलेले 63,000हून अधिक सहाय्यक पार पाडणार आहेत. ही ई पीक पाहणी तब्बल 90 दिवस चालणार आहे. पण हे सहाय्यक कोण असतील, ते पीक पाहणी कशी करणार आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद चुकीची झालीच तर ती दुरुस्ती कशी करायची आहे आणि या कामासाठी सहाय्यकांना किती मानधन मिळणार आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ई पीक पाहणीच्या जबाबदारीतून यंदा शेतकऱ्यांची सुटका करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनाच आपल्या शेतात जाऊन मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाहणी करावी लागत होती. त्यासाठी शेताच्या ठिकाणी जाऊन पिकांचे फोटो काढणं, संबंधित माहिती ऑनलाईन नोंदवणं अशी सगळी प्रक्रिया करावी लागत होती. ग्रामीण भागात ही प्रक्रिया करताना अर्थातच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी सर्व्हर डाऊन असायचं. पण आता राज्य सरकारनं ही जबाबदारी शेतकऱ्यांकडून काढून घेतली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यात 63,000हून अधिक सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सहाय्यकांमार्फत ई पीक पाहणी सुरू झाली असून ही प्रक्रिया सलग 90 दिवस चालणार आहे. आता प्रश्न असा आहे की ई पीक पाहणी इतकी महत्त्वाची काय? तर यंदा एकतर एल निनोचं वर्ष आहे. या एल निनोच्या वर्षात कमी काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते किंवा त्यासोबतच मोठे पावसाचे खंड पडून दुष्काळाची परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजेच एकूणच नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावरती उद्भवू शकते अशी चिन्ह आहेत. तर आता या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अर्थात पीक विम्याचं एक संरक्षण असतं. तर या पीक विमा असेल किंवा पीक आधारित अनुदानाच्या इतर योजना असतील किंवा इतर ज्या काही शासकीय मदतीचे योजना असतील किंवा उपक्रम असतील ते शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाची आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कोणतं पीक घेतलेलं आहे याची अधिकृत नोंद असणं महत्त्वाचं समजलं जातं. म्हणूनच ई पीक पाहणीची नोंद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि ती शेतकऱ्यांनी करायची आहे. यापूर्वी शेतकऱ्यालाच ही ई पीक पाहणी करावी लागत होती. जसं मी आधी तुम्हाला म्हणालो, त्यासाठी शेताजवळ 50 मीटरपर्यंत मोबाईल घेऊन स्वतः पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. ग्रामीण भागात शेतात जाऊन ही ऑनलाईन प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अनेकदा त्राससुद्धा सहन करावा लागत होता. आता हीच जबाबदारी शासनानं नियुक्त केलेल्या सहाय्यकांवरती सोपवण्यात आली आहे आणि या सहाय्यकांना पीक पाहणी करताना शेताच्या 20 मीटरच्या आत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. म्हणजेच शेतकरी स्वतः मोबाईल घेऊन पीक पाहणी करणार नाही आहेत. त्याऐवजी राज्य सरकारनं नियुक्त केलेले सहाय्यक शेतात जाऊन पिकाची पाहणी करणार आहेत. यामध्ये गावचा कोतवाल असेल, ग्राम रोजगार सेवक असतील, आशा सेविका असतील, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील कर्मचारी असतील, गावातील CSC सेंटर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरचा चालक किंवा नेहरू युवा स्वयंसेवक यांच्या माध्यमातून सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सहाय्यकांची नियुक्ती ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी किंवा तहसीलदारांकडून करण्यात आलेली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या एका संकेतस्थळाचा वापरसुद्धा करण्यात आलेला असून तलाठी किंवा तहसीलदारांनी आपल्या लॉग इनमधूनच सहाय्यकांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचं प्रशिक्षणसुद्धा मागच्या काळामध्ये झालेलं आहे. काही भागांमध्ये हे प्रशिक्षण अजूनही बाकी आहे. आता या कामाचं नियोजनसुद्धा कसं करण्यात आलेलं आहे, तर तहसीलदारांनी अंदाजे 1,500 खातेदारांमागे एक सहाय्यक नेमलेला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील सर्व गावांमधील सर्व पिकांची 100% पीक पाहणी सहाय्यकांकडूनच करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. म्हणजे कोणताही शेतकरी किंवा कोणतंही पीक ई पीक पाहणीपासून वंचित राहू नये याची जबाबदारी प्रशासनावरती असणार आहे. सहाय्यकांना केलेली पीक पाहणी संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आधी पडताळून पाहतील. तलाट्यांनी पडताळणी करून पीक पाहणीला मान्यता दिल्यानंतर त्या पिकाची नोंद गाव नमुना क्रमांक 12 वरती दिसणार आहे. आता समजा सहाय्यकानं तुमच्या शेताची पीक पाहणी केली पण त्यात पीक चुकीचं नोंदवलं गेलं किंवा इतर काही चुकीच्या गोष्टी नोंदवल्या गेल्या, म्हणजे साधारणतः ज्या गोष्टी तिथं नोंदवणं अपेक्षित असतं त्यात काही चूक झाली तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे असा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांसमोर आहे. कारण की गेल्या वर्षी म्हणजे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी मोबाईलवरून करता येत असताना त्यात काही चूक झाली तर बदल करण्याची संधी तरी होती. आता यासाठी राज्य सरकारनं आता काय केलं आहे, तर सहाय्यकांच्या कामांबाबत किंवा पीक पाहणीबाबत काही तक्रार असेल तर शेतकऱ्याला संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारांकडे दाद मागता येणार आहे. याशिवाय ई पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने आपला संगणकीय सातबारा ऑनलाईन तपासावा असं सुद्धा महसूल विभागानं सांगितलेलं आहे.
सातबाऱ्यावरती पीक नोंदणीमध्ये काही चूक झाली असेल किंवा आढळली असेल तर शेतकऱ्यांनी दुरुस्तीसाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे। यानंतर मंडळ अधिकारी तातडीनं शेतात जाऊन पंचनामा करतील आणि आवश्यकतेनुसार पीक नोंदणीमध्ये सुधारणा करतील। म्हणजेच शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी झाली आहे की नाही एवढंच पाहायचं नाही, तर सातबाऱ्यावरती आपल्या पिकाचा योग्य नोंद किंवा पेरा हा झालेला आहे की नाही हे सुद्धा तपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे। ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकांना या कामासाठी मानधनही दिलं जाणार आहे। ई पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर सहाय्यकाला एका खातेदारासाठी एकल पिकासाठी 10 रुपये तर मिश्र पिकांसाठी 12 रुपये मानधन हे निश्चित करण्यात आलेलं आहे। हे मानधन देण्यासाठी कृषी विभागानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशा सूचना सुद्धा राज्य सरकारनं दिलेल्या आहेत। त्यामुळे याची जबाबदारी सुद्धा कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांवरती असणार आहे। गावनिहाय पीक पाहणीसाठी येणाऱ्या सहाय्यकांचं नियंत्रण तहसीलदार करणार आहेत। तसंच शेतकऱ्यांना आपली पीक पाहणी कधी होणार आहे याची माहिती मिळावी यासाठी संबंधित सहाय्यकांचे पीक पाहणीचे वेळापत्रक आधीच जाहीर होणं अपेक्षित आहे। आणि ई पीक पाहणीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची दक्षता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी म्हणजेच तलाट्यांनी घ्यायची आहे असं सुद्धा या सगळ्यामध्ये सांगण्यात येत आहे। महसूल माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक विकास गाजरे यांनीही याबाबत स्पष्ट केलं आहे की जिल्हानिहाय नियोजनापासून गाव पातळीवरील अंमलबजावणीपर्यंत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे। तर एकूणच पाहिलं तर यंदाच्या खरीप हंगामात ई पीक पाहणीची पद्धत ही बदलण्यात आलेली आहे। पूर्वी शेतकऱ्यांनाच मोबाईलवरून शेतात जाऊन पीक नोंद करावी लागत होती, आता ही जबाबदारी 63,000हून अधिक नियुक्त सहाय्यकांवरती सोपवण्यात आलेली आहे। ही प्रक्रिया 90 दिवस चालणार आहे। राज्यातील सर्व गावांमधील सर्व पिकांची 100% पाहणी करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं आहे। मात्र शेतकऱ्यांची जबाबदारी पूर्णपणे त्यामुळे संपली आहे असं समजून चालणार नाही, कारण पीक पाहणी झाल्यानंतर संगणकीय सातबाऱ्यावर आपल्या पिकाची नोंद योग्य झाली आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी सुद्धा शेतकऱ्यांचीच राहणार आहे। चूक आढळली तर वेळ न घालवता मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करून नोंद दुरुस्त करून घेणं महत्त्वाचं आहे। अर्थात त्यासाठी आधी स्थानिक पातळीवरती अर्ज करून याबाबत दुरुस्त होते का हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर मग मंडळ अधिकाऱ्यांकडे बिनधास्तपणे तक्रार करायची आहे आणि ती जी काही चूक झाली आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे। कारण पुढे पीक विमा असेल, पीक आधारित विविध अनुदानं असतील किंवा इतर मदतींसाठी पीक नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे यंदा ई पीक पाहणीची जबाबदारी राज्य सरकारने सहाय्यकांवरती सोपवली असली तरी आपल्या शेतात पिकांची नोंद अचूक झाली नाही का झाली आहे यावर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। या माहितीसोबत मी तो इथेच थांबतोय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।